श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, अजूनही विश्वास हारू नकोस. त्या कार्याला मागे सोडू नकोस. जेव्हा तू प्रार्थना केली आहेस तर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. कारण जेव्हा तुझ्या दिशेने तो चमत्कार होणार आहे तेव्हा आता त्या दिशेने कार्य करणे न थांबवणे तितकेच चांगले आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मी जे काही आशीर्वाद देत आहे ते पुढील तुझ्या कठीण काळातही तुला साथ देतील. बाळा, माझा मोठा एक चमत्कार तुझ्या जीवनातील या वर्षातील ते सर्व काही संघर्ष संपून नवीन आशा, नवीन उमेद आणि नवीन खूप काही अशा भेटवस्तू तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा या वर्षात तुम्हाला जितका पैसा हवा आहे तितकासा तुमच्या खात्यात जमा होईल. कारण तुम्ही ते केलेले कर्म देव पाहत आहेत. देवांची लीला अद्भुत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हसा इतके की नेहमी आनंदित राहा, उत्साहाने परिपूर्ण राहा. तुमच्या जीवनात तो अंधकार नष्ट करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद पुरेसा आहे. बाळा, खूप काही भटकला आहेस तेव्हा आता एका ठिकाणी शांत राहा. जेव्हा तुझे विचार एकाग्र होतील तेव्हा तिथून तुझी प्रगती होण्यास सुरुवात होईल. खूप काही शोधून शोधून थकला असेल तर माझ्या जवळ येऊन बस. मी तुला जे सांगत आहे ते ऐक, ध्यान धर आणि तुझ्या मनोकामना पूर्ण होताना अनुभव कर. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही भटकलास तरी देवांकडे येणेच आहे. देव जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात, आशीर्वादांचा वर्षाव करतात, तर देवाच्या आज्ञेत राहा. देव तुम्हाला ते सुख, समाधान, आनंद देऊ इच्छितात. पण तुम्हालाही थोडा संयम ठेवावा लागेल, थोडे धैर्य दाखवावे लागेल. ज्या काही कार्यात प्रगती हवी आहे तिथे नक्कीच प्रगती साधल्या जाईल, पण थोडा धीर धर. स्वामी म्हणतात, देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू माझा हात पकडशील ना तेव्हा तुला कुणाचे पाय पकडण्याची आवश्यकता उरणार नाही. तुझ्या आयुष्यात तुला जे काही हवे आहे ते मिळवण्यासाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर होणारे परिणाम स्वामींच्या नामातील शक्ती संपवू शकते. जे नकारात्मक विचार या क्षणाला तुमच्या जवळ आहेत ते सर्व काही विचार स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. पुढल्या क्षणी तुम्ही अनुभव कराल की तुमचे मन मोकळे आणि रिकामे झाले आहे. हे करत असताना तुम्ही अनुभव घ्याल की स्वामी तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आले आहे. स्वामींचा धावा करा. स्वामींचे नामस्मरण जेव्हा तुमच्या मुखातून येईल तेव्हा कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला राहणार नाही. ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या या दैवी आशीर्वादांवर विश्वास आहे त्यांनी स्वामी माझे दैवत आहे असे लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही विचारांच्याही पलीकडे तुम्हाला काही आशीर्वाद देण्यासाठी आज इथे या संदेशाच्या माध्यमातून उपस्थित आहे. तुम्ही स्वामी माऊलीला प्रार्थना करा. प्रार्थनेत देवाकडे सांगा, हे स्वामी राया, मी काही चुकलो असेल माझ्याकडून
काही चुका झाल्या असतील, काही नात्यांबद्दल गैरसमज असतील, तर ते तुमच्या कृपेने दूर करा. मला ती संधी द्या, ज्यामुळे माझे उज्ज्वल भविष्य बनवण्यासाठी मी प्रयत्न करू शकेल. देवा, माझ्याकडे ते आशीर्वाद द्या, ज्यामुळे मी माझ्या मुलाबाळांचे, कुटुंबाचे चांगल्यात चांगल्या प्रकारे पालन पोषण करण्यासाठी समर्थता मला प्रदान करा. स्वामी राया, माझ्याकडे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी माझी मदत करा. असे काही कार्य मला सोपवा, ज्यामुळे मी उत्तम प्रकारे कुटुंबाचा सांभाळ करण्यात योग्य ठरेल. देवा, मी कष्ट करण्यासाठी आणि खूप काही काळ कार्यात देण्यासाठी तत्पर हो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. अशी प्रार्थना स्वामींना करा. स्वामी देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुम्हाला आशीर्वाद, चमत्कार देतील, यावर विश्वास ठेवा. जे कोणी स्वामी माऊलीकडे काही आर्थिक उन्नतीसाठी, कुणी नोकरीसाठी, कुणी बढतीसाठी, कुणी त्या व्यवसायात अधिक प्रगती व्हावी म्हणून जे काही प्रयत्नरत आहेत, त्यांना स्वामी माऊली आज सांगू इच्छितात की बाळा, तू तुझे प्रयत्न सुरू ठेव. तुला यश प्राप्त होईल. जेव्हा यश प्राप्त होईल तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नको. मी तुला उच्च स्तरावर नेण्यासाठी आलो आहे. तुझं जीवन स्तर उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी कोणत्याही कार्यात मागे सरकू नकोस. पुढे चालत राहा. एक दिवस असा येईल की जे लोक तुला नावं ठेवत आहेत, जे लोक तुझ्याकडे पाहत नाहीत, ते देखील वळून वळून तुझ्याकडे बघतील, तुझी प्रगती बघतील. तू काय असे करत आहेस ते कार्य बघतील. तुझे नाव अलौकिक होईल. बाळा, धीर ठेव. संयमाने कार्य करत पुढे वळत राहा. स्वामी म्हणतात, माझे देवदूत तुला त्या मार्गात काही असे प्राप्त करून देतील ज्यासाठी तू माझी मागील काळात प्रार्थना केली आहेस. तुला त्या भेटवस्तू, ते आनंदाचे क्षण आणि खूप काही परिवारासकट आनंदाचे क्षण पुढील काही काळात प्राप्त होणार आहे. तुझ्याकडे स्वामींचे जे काही आशीर्वाद येत आहेत, त्यांना स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर असावे, असे स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी म्हणतात, अरे बाळा, वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होणार नाही. म्हणून आज वेळ हाती आहे, त्या वेळेचा उपयोग कर. तू ज्या कार्यात मन लावशील तिथे तुझी प्रगती साध्य होईल. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य खुलतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. तुम्हाला काय करायचे आहे हे तुमच्या आयुष्यात तुम्ही ठरवून पुढे जायचे आहे. देव तुम्हाला, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, वेळ जाण्या अगोदर जागा हो. जे कर्तव्य करायचे आहे त्यात कसूर ठेवू नकोस. मागील काळात जे काही प्राप्त नाही ते देखील पुढील काळात प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, मागील वर्षभरात जितका काही पैसा कमावण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे, पण तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला फळ प्राप्त नाही. तुझी ही देखील इच्छा पुढील काळात मी पूर्ण करेल. आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने येऊन पुढील वर्षभर तुला पैसा पुरून उरेल
इतका आशीर्वाद मी आज द्यायला आलो आहे. जर तुम्ही तुमच्या भाग्यातील ते सर्व काही आशीर्वाद ओळखलेत तर तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील. तुझ्याकडे त्या संधी आहेत ज्या मी पाठवल्या आहेत. बाळा, त्याचे सोने करणे तुझ्या हाती आहे. मनुष्य जन्मात येऊन तू जर चांगली कर्म आपल्या आयुष्यात जोडलीस तर कधीही मागे राहणार नाहीस. कारण मनुष्याच्या आत्म्यातूनच दुसऱ्या आत्म्याला तो आशीर्वाद प्राप्त होतो. एखादा जर कठीण काळात असेल आणि त्याला तुम्ही माणुसकी म्हणून साथ दिली असेल तर त्याच्या आत्म्यातून, त्या पवित्र आत्म्यातून निघणारी ऊर्जा ही सकारात्मक असते. त्याचे विचार हे सकारात्मक होतात आणि त्या सकारात्मक ऊर्जेला तो तुमच्याकडे पाठवून तुमचे आशीर्वादात रूपांतर होते. देव म्हणतात, बाळा, जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छिता तर नेहमी लक्षात घ्या, कुणालाही मदत करताना मागे पुढे पाहू नका. ज्याला आवश्यकता आहे ती मदत योग्य वेळेवर केलीत तर त्या आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमचे जीवन अधिक सुख, संपन्नता आणि आनंदाने बहरेल. देव म्हणतात, या सृष्टीत मी प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिले आहेत. त्या गुणांमध्ये तुम्ही आपले कार्य शोधा आणि आपली प्रगती करा. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही सांगत आहे ते जर त्याने घेशील तर तू खूप काही उच्च स्तरावर पोहोचशील. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात चढ उतार येतात पण तुमचा उत्साह आणि तुमचा आत्मविश्वास कधीच कमी होऊ नये. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूल मंत्र आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. कारण देवाने तुम्हाला हे सुंदर आयुष्य दिले आहे ते सुंदर जीवन जगण्यासाठी. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे आयुष्यात आनंद मिळवायचा आहे तर तुमच्याकडे काय आहे, काय नाही, यापेक्षा तुम्ही कसे आहात, तुमची वागणूक कशी आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळेच दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्ही आनंद वाटू शकता. आनंद वाटाल तेव्हा देव तुम्हाला दुपटीने आनंद देईल. स्वामी म्हणतात, बाळा, मी प्रत्येक बाळाला वेगवेगळे गुण आणि कलांनी भरून इथे पाठवले आहे. या जगात तुम्ही तुमच्या गुणांनी प्रसिद्ध होण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात मी तुम्हाला सफल बनवीन. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. कारण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून जेव्हा तुम्ही जगाल तेव्हा स्वतःची ओळख निर्माण कराल आणि त्यामुळे तुम्ही एक दिवस प्रसिद्ध व्हाल. स्वामी म्हणतात, हे जीवन आनंद, दुःख, कठीण काळ आणि चांगल्या वेळेचे वर्तुळ आहे. जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर देवाला त्यासाठी देखील धन्यवाद द्या. कारण देव तुम्हाला यातून मार्ग दाखवून पुढे उच्च स्तरावर जाण्यासाठी आणि तुमचा विश्वास आणि चांगला मार्ग तुम्हाला दाखवण्यासाठी हा काळ आला आहे, हे विसरू नका. तेव्हा दुःख, कष्ट, काळजी ही विसरवणारी वेळ, काळ पुढे येत आहे. कारण देव तुमच्यासाठी तो मार्ग तयार करत आहेत. पण आधी थोडे कष्ट करावे लागतील. थोडे कष्ट सहन करूनच तुम्ही पुढे जाल. तेव्हा तुमचा मार्ग अगदी सहज आणि सोपा असेल. स्वामी म्हणतात, बाळा, काळ नदीसारखा आहे.
तुम्ही एकाच पाण्याला दोनदा स्पर्श करू शकत नाही, कारण निघून गेलेला प्रवाह पुन्हा कधीच भेटणार नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण जेव्हा दुःख कष्ट सहन करून तुम्ही ते क्षण काढत आहात, जर तुम्हाला वाटते तर तुम्ही त्यातही आनंदाचे क्षण शोधू शकता, कारण तुम्ही त्या कठीण काळातही काहीतरी नवीन शिकत आहात. हे ध्यानी धरा, काळ पुढे जात आहे. स्वामींनी तुम्हाला जे अभयवचन दिले आहे त्या गोष्टींना विसरून पुढे जाऊ नका. देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडतील यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही कठीण काळातून प्रवास करत आहात, खूप काही तुम्हाला असे वाटत आहे की हे होईल की नाही, ते होईल की नाही, त्या कार्यांबद्दल जेव्हा तुम्हाला शंका वाटते तेव्हा निशंक स्वामींवर सोपवा. स्वामींचे विचार ऐका, स्वामींचे ध्यान करा, श्री स्वामी समर्थ जप करा. स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत ती मदत नक्की देतील यावर विश्वास ठेवा. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे आणि जे स्वामी समर्थांना आपले देव मानतात, माझा देव महान आहे अशी कमेंट करा. आज स्वामी देव तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरी एक मोठा चमत्कार होईल. स्वामी देव त्यांना दर्शन देतील. तुम्ही जी काही इच्छा ठेवत आहात ती या संदेश ऐकताना स्वामीकडे सांगा. मनापासून प्रार्थना करा की ती इच्छा स्वामी देव पूर्ण करोत आणि तुम्ही काही दिवसात पाहाल की तुमची ती इच्छा पूर्ण होताना तुम्ही अनुभव कराल, कारण तुम्ही विश्वासाने हा संदेश ऐकत आहात. हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला सकारात्मक संदेश जिथे ऐकला जाईल, ऐकणारा प्रत्येक स्वामी भक्त पवित्र आणि त्याचे अंतःकरण स्वामीमय होईल. स्वामी सांगतात, स्वामी म्हणतात, बाळा, तुला माझी जिथे गरज भासत आहे मी तिथे तिथे माझे वेगवेगळे रूप घेऊन येईल आणि तुला ती योग्य मदत करेल. मी कुठल्याही रूपात तुझ्यापर्यंत येईल. तू फक्त विश्वास कर. तू जी काही कार्य करत आहेस ती योग्य तऱ्हेने करत पुढे चालत राहा. पुढील काळात तुला मोठे यश प्राप्त होणार आहे, कारण तुझे कर्म त्या दिशेने वळवल्या जात आहे. शंका कुशंका जर तुझ्या मनात असतील तर त्या या क्षणाला सोडून त्यातून बाहेर ये. बाळा, पाणी वाहत असते त्यामुळे त्याला वाट सापडत असते. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा व यशाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो. यावर शंका घेऊ नका, कारण तुम्ही जो काही प्रयत्न करता तेव्हाच तुम्ही यशाच्या दिशेने वळवल्या जाता. तुला मी तो मार्ग दाखवेल. तू त्या मार्गावर चालायला तयार हो, सज्ज हो. स्वामी म्हणतात, बाळा, समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता ते महत्त्वाचे. देव जेव्हा तुमच्याकडे काही संधी पाठवतात तेव्हा तुम्ही त्याचे सोने करणे तितकेच आवश्यक आहे. देव तुमच्याकडे काही योजना पाठवू इच्छितात. जर तुम्ही देवाची योजना स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी कमेंट करा. तुम्ही जे काही प्रार्थनेद्वारे देवाकडे मागत आहात
ते तुम्हाला लवकरच प्राप्त होईल ही देखील प्रार्थना करा, कारण स्वामी तुम्हाला ते लवकरच एखाद्या भेटवस्तूच्या रूपात, एखाद्या आनंदाच्या रूपात देतील. यावर जो कोणी संपूर्ण विश्वास ठेवेल त्याला ते मागितलेले, इच्छिलेले लवकरच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, हार मानू नकोस. जीवनात तुमचा प्रस्ताव शोधा. तुम्ही रोज सकाळी उठण्याचे कारण ठरवा. तुमची शक्ती, आवड आणि जगाच्या गरजेशी जुळणारे काहीतरी निवडा. त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला आनंदी प्राप्त कराल. देव म्हणतात, नुसतं वेळ घालवत बसल्यापेक्षा काहीतरी असे निवडून कार्य करा ज्यावर तुम्ही अधिक आनंदी व्हाल. ते कार्य तुमच्या मनालाच नाही तर अंतर्मनाला देखील आनंदी करणारे ठरेल. स्वामी म्हणतात, माझ्याकडे आज जो कोणी बाळ कमाई जास्त व्हावी, धन जास्त प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करत आहे, तर मी त्याला आज सांगू इच्छितो, बाळा, कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जाते. बाळा, जेव्हा तू हे सर्व काही कमावशील, हे आहे खरे धन. जे तुम्ही कमावलेत तर तुमच्याकडे अधिक आहे असे तुम्ही मान सन्मानित व्हाल. बाळा, देवही तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येतील. जेव्हा तुम्ही एखाद्याचा मान करता, मोठ्यांना सन्मान देता, तेव्हा देवही तुमच्याकडे ते आशीर्वाद देतात. जेव्हा तुम्ही एखाद्याचे मन न दुखावता, स्वतःला मोठा माणूस न मानता, सोबतच्यांनाही समजून घेऊन त्या ठिकाणी योग्य तो सन्मान देता, त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक ठिकाणी योग्य त्या वेळेस योग्य निर्णय घेण्यासाठी देव तुम्हाला मदत करतात. तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही वेळ आली तरी इमानदारी सोडू नका. धन आले तर नीती सोडू नका. अधिकार आलेत तर त्याचा गैरवापर करू नका. क्रोध आला तरी तो कोणाला अपशब्दात परिवर्तित करू नका, कारण जेव्हा तुमच्या मुखातून अपशब्द निघून कुणाचे मन दुखावल्या जाते, तेव्हा परत ते शब्द वापस घेतल्या जात नाहीत. याची खबरदारी तुम्ही ठेवायला हवी. नाते जर जपायचे आहे तर अपशब्द टाळल्याशिवाय पर्याय नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातली भीती, दडपण या क्षणाला घालवणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे. विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल, त्याला यशस्वी होण्यासाठी ती भीती भासणार नाही. त्याची अपेक्षा त्या मोठ्या यशाची आहे. प्रबळ इच्छा तुम्हाला ते सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी पुरेसी आहे. बाळा, तू प्रयत्न कर. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे, हे विसरू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, मी नेहमीच तुझा हात धरून चालत आहे. चुकीच्या रस्त्यावर चालू नकोस, कारण जेव्हा चुकीचा रस्ता एकदा धरलास तर मार्ग मिळणे कठीण आहे. स्वामी म्हणतात, रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम तुम्हाला पुढे नेण्यासाठी आणि ते मोठे यश देण्यासाठी पर्याप्त आहे. देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे. तेव्हा कधीही विसरू नका की देवांची कृपा जिथे होते तिथे तुम्हाला तो रस्ता नक्कीच सापडेल. तेव्हा विश्वासाने
पुढे चालत राहा. जेव्हा लहानांपासून तुम्ही अपेक्षा करता की तुम्हाला देखील सन्मान प्राप्त व्हावा, तुम्हाला देखील मान प्राप्त व्हावा, तर गोड बोलणे सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या लहानांपासून ते सगळं काही प्राप्त करू इच्छिता, तेव्हा तुम्ही हे ध्यानी धरा की तुमचेही 2 प्रेमाचे गोड बोल त्यांनाही अपेक्षित आहेत. हे विसरून जाऊ नका. जे कोणी मुलाबाळांची खूप काही चिंता करत आहेत, त्यांना आज स्वामी सांगू इच्छितात की बाळा, तुझी मुले बाळे हे सर्व काही योग्य मार्गावर चालणार आहेत. काळजी करू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात आणि हे स्वामींचे सुविचार आणि मार्गदर्शन ऐकत आहात, तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत. येत्या काळात स्वामी देव तुम्हाला सांगू इच्छितात की माझ्या प्रिय बाळा, तुला जी काही उद्याची चिंता आहे, मुलाबाळांची चिंता आहे, त्या चिंतेत तू गुरफटून आजचा वेळ घालवू नकोस. ते सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो. तू जेव्हा नामस्मरण करतोस, माझी सेवा करतोस, तर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी मी घेत आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला खूप काही पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देखील प्रदान करतो. तुझी मुले बाळेही योग्य तऱ्हेने पुढे जातील. त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. देव प्रत्येक वेळेस तुमच्या पाठीशी उभा आहे याचा अनुभव तुम्हाला येत आहे. तो अनुभव स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. माझे अनुभव तुम्ही कित्येकदा यापूर्वीही घेतले आहेत. मग आता विश्वास ठेवा आणि आपले कर्म करा. चांगल्या कर्मांनी तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. स्वामी म्हणतात, बाळा, चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबाच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही जगापुढे येता, आपले काही गुण दर्शवता, तेव्हा काही टाळ्या देखील वाजतात. काही जण आपल्याला बोटेही दाखवतात. ते स्वीकारायचं, कारण त्यावेळेस तुम्ही मोठे होत असता. जो कोणी तुम्हाला पाहत आहे तो तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहिल असा विचार तुम्ही करू नका. फक्त आपले कर्म करत पुढे जा. कारण पाहणारे आणि निंदा करणारे हे ज्या दिवशी तुम्ही पुढे जाल त्या दिवशी तुमच्याकडे फक्त बघत राहणार आहेत. त्यासाठी तुमचा एक प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकेल, तेव्हा प्रयत्न करायला विसरू नका. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे, श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहात, तेव्हा आता हे विसरू नका की मी तुमची मदत करायला आज इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील ती इच्छा सांगून तुम्ही प्रगट करावी आणि काही काळात ती इच्छा पूर्ण होणार यावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुम्हीही जर स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असाल तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की लक्षात ठेवा, नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला कधीही अर्थ नाही. तुमचे कर्म करत असताना तुम्ही जेव्हा देवाचे नाव घ्याल, स्वामींचे नाम जाप कराल, तेव्हा तुमच्यात अधिक स्फूर्ती आणि अधिक विश्वास जागृत होईल. तेव्हा अधिकाधिक नामस्मरण करून आपले कर्म पूर्ण करा. कधी तुम्हाला जे कर्म प्राप्त आहे त्यापासून
पळून किंवा दूर जाऊन तुमचे चीज होणार नाही, तुमच्या जीवनाचे चीज होणार नाही. तुमच्या मनात सतत वाईट विचार, नकारात्मक विचार येत असतील, तुम्हाला असे वाटत असेल की मी सतत दुःखी आहे, मला जे काही प्राप्त नाही त्यासाठी मी दुःखी आहे, असे ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ जप करा आणि तुमचे मन पवित्र होताना तुम्ही अनुभव कराल. स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची वाट घे. मी तुला प्राप्त आहे, तेव्हा दुःखी कष्टी होऊ नकोस. तुला जे काही हवे आहे ते पुढील काळात प्राप्त होईल. कर्माचा मार्ग सोडू नको. कर्माच्या गतीने पुढे जाशील तर तुला हवे असलेले ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात प्राप्त होण्याला देखील वेळ लागणार नाही. स्वामी म्हणतात, कठीण वेळेतही ज्यांनी तुला साथ दिली आहे त्यांना नेहमीच साथ दे. कारण ज्यांनी तुझी वाईट वेळ काढून तुझ्याकडे सुखाची वेळ दिली आहे, चांगली वेळ दिली आहे, त्यांना विसरून जाऊ नकोस. त्यांचे मोल विसरू नकोस. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझी काळजी घेण्यासाठी आणि तुला मार्ग दाखवण्यासाठी आज मी तुझ्या पुढे उपस्थित आहे. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद कर. डोळे बंद करून माझे ध्यान कर, माझे चिंतन कर. तुला माझे दर्शन होईल. स्वामी म्हणतात, तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला काळजीत बघून मला बरे वाटत नाही. मी तत्पर असतो तो तुला मार्ग दाखवण्यासाठी. तू मला एकदा हाक मारून बघ, मी त्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल, तुला दर्शन देईल. बाळा, हे लक्षात घे की नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीच अर्थ नाही. म्हणून कर्म करत पुढे जा. स्वामी म्हणतात, पुढील काळात तुम्हाला खूप मोठे यश आणि सुख प्राप्त करायचे आहे, तर त्यासाठी आज प्रयत्नरत राहणे तितकेच आवश्यक आहे. बाळा, उद्याची जी चिंता आहे ती माझ्यावर सोपवून निश्चिंत हो. जेव्हा तुला ती काळजी नसेल तेव्हा तुझे मन अधिक आनंदी आणि प्रसन्न असेल. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर नक्कीच तुमच्या सोबत देखील काही अनुभव आणि चमत्कार घडले असतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ धन्यवाद असे लिहायला विसरू नका. स्वामी देव प्रत्येक भक्ताच्या मनातील इच्छा जाणतात आणि वेळोवेळी त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मार्ग देखील दाखवत असतात. कधी कधी काही गोष्टींना जेव्हा उशीर लागतो तेव्हा समजा की देव तुमची परीक्षा घेत आहेत. विचलित होऊ नका, उदास राहू नका. मनात देवाचे नामस्मरण करा. देव अनंत ऊर्जेने भरलेला देव आहे. देवाजवळ तुमच्यासाठी अनेक आणि अफाट मार्ग आहेत. त्यासाठी सज्ज व्हा, कारण कुठल्याही मार्गाने तुमच्याकडे देव आनंद पाठवत आहेत यावर विश्वास ठेवा. देवाचे अनंत मार्ग, त्यातून काही जरी तुमच्यासाठी खुलत असतील तर ते स्वीकारण्यासाठी मोकळ्या मनाने ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा आणि आनंदित व्हा, कारण देवाने तुमची निवड आनंद देण्यासाठी केली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याप्रमाणे तुला माझ्याकडून आनंद हवा आहे, त्या नात्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस, त्याप्रमाणे ते नाते देखील तुझ्याकडून प्रेमासाठी आसुसलेले आहे. तेव्हा त्यालाही प्रेम दे. थोडे जप. बाळा, अपशब्दांचा वापर करणे टाळ. आयुष्यात जर तुला पुढे जायचे आहे तर तुला ते सर्व काही आचरणात आणावे लागेल. तुला चांगले
वागावे लागेल. ध्यानी धर की देव हा सर्वांचा आहे. ज्याप्रमाणे तू सेवा करतोस तेही सेवा करतास, तू ते मागतो तेही तेच मागतात, त्याप्रमाणे तुलाही मिळेल आणि त्यांनाही मिळेल. हे सर्व काही प्राप्त करत असताना कुणातही द्वेष आणि रागाची भावना मनात जपून राहू नका. मन मोकळे हसा, मन मोकळे राहा. देव म्हणतात, माझ्या बाळा, मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते सर्व प्रश्न मी जाणतो. एक एक करून तुझे प्रश्न सोडवले जातील यावर विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या बाजूने होत आहे. तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी, प्रगती होण्यासाठी. ज्या अडचणींचा सामना करून तू पुढे जात आहेस त्या पुढील काळात तुला प्राप्त होणार नाही. माझे देवदूत तुझ्या मार्गात तुला काही भेटवस्तू देण्यासाठी येत आहेत. ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो. काही आनंद तुमच्या दिशेने पाठवत आहे. काही चमत्कार तुमच्या दिशेने येणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात, जे कार्य पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहात, ते संपूर्ण सफलतेने पूर्ण होतील. तुम्हाला ते आनंद प्राप्त होतील, ते सुख प्राप्त होईल आणि ते धन देखील. मोठा आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने होणार आहे. काळजी करू नका. येणारा आठवडा खूप काही शुभ बातम्यांनी भरलेला आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्ये ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल, जो आकडा तुम्ही मनात धरला आहे. देव म्हणतात, फक्त कष्ट करणे सोडू नकोस, कारण जेव्हा देवांची कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे, तेव्हा निश्चिंत राहा. तुम्हाला जो आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी मार्ग दाखवण्यात आला आहे, त्या मार्गावर पुढे चालत राहा. कर्म करत राहा. कर्मांनी तुम्ही सफल व्हाल आणि तुमचे जीवन समृद्ध बनेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझा चमत्कार त्यांनाच प्राप्त होतो जो माझ्यावर संपूर्ण विश्वास करतो. तू देखील माझ्यावर विश्वास करतो, म्हणूनच तू हा संदेश ऐकत आहेस. बाळा, माझे संदेश फक्त त्याच माझ्या बाळांपर्यंत जातात जिथे श्रद्धेने ऐकल्या जातात. श्रद्धेने ऐकणाऱ्यांचे मन पवित्र होते. माझा तिथे निरंतर वास असतो. तुमच्या वास्तूत मी आता देखील उपस्थित आहे. तुम्ही त्या वास्तूतून माझ्याकडे पाहत आहात. तुमच्या मनातील इच्छा मागा. मी ती लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो. स्वामी म्हणतात, जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणापर्यंत माझा संदेश ऐकत आहेत, त्याच्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी आहे. त्याच्या अडचणी दूर होऊन त्याला सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होईल. खूप ऐश्वर्य प्राप्त होईल. त्याचे कार्य पुढे वाढेल आणि प्रगती साध्य होईल. ज्यांनी कुणी स्वामी संदेश, अद्भुत आणि दिव्य आशीर्वाद प्राप्त केला आहे, त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण प्राप्त हो. त्यांच्या प्रगतीचे मार्ग स्वामी देव खुले करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी सर्वांचे कल्याण करो. स्वामी देव सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत आणि सगळ्यांना सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.